मला पीसीओडी आहे म्हणजे नक्की मला काय झालंय? अशा कुठल्या कुठल्या चुकांमुळे मुली किंवा स्त्रिया पीसीओडी सारख्या आजाराला बळी पडतात? पीसीओडीच्या अशा कोणत्या अर्ली साइन्स आहेत की ज्या दिसायला लागल्यानंतर आपण डॉक्टरकडे जायला हवं? किंवा पीसीओडीचे असे कुठले कॉम्प्लिकेशन्स होतात? पीसीओडी मुळे मुलींच्या किंवा स्त्रियांच्या शरीरात नक्की कोणते कोणते बदल होतात? या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला हवी असतील तर आपण जी ही पीसीओडीची नवीन सिरीज घेऊन येत आहोत ती सिरीज तुम्ही नक्की बघत राहा. आणि अजून जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी डॉक्टर वर्षा हरीश देशपांडे, तुम्हा सगळ्यांची डॉक्टर मैत्रीण, आज तुमच्याशी पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज या संदर्भात संवाद साधू इच्छिते. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. बऱ्याच मुली या क्लिनिक मध्ये आल्यानंतर विचारतात की हे पीसीओडी मध्ये नक्की माझ्या शरीरामध्ये काय होत असतं? तर बेसिकली होतं काय की हॉर्मोनच्या इम्बॅलन्समुळे किंवा असमतोलामुळे ओव्हरीमध्ये लहान लहान असे सिस्ट किंवा गाठी या तयार होत असतात. आणि मग अशा अनेक म्हणजे पॉली आणि गाठी म्हणजे सिस्ट या ओव्हरीमध्ये जेव्हा जमा होतात, साठून राहतात, तेव्हा त्याला आपण पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज असं म्हणतो. यामध्ये साधारण त्या स्त्रीची हॉर्मोनल सिस्टीम, त्या स्त्रीची ओव्हरी, तसंच तिचं गर्भाशय आणि दर महिन्याला ओव्हरीतून बाहेर पडणारं एग किंवा अंड या 3 ते 4 गोष्टींचा प्रामुख्याने या पीसीओडी या आजारामध्ये प्रामुख्याने या ऑर्गन्सची इन्व्हॉल्वमेंट असते. मग हे जे सिस्ट आहेत किंवा या ज्या गाठी आहेत त्या कशाच्या नक्की तयार होत असतात? नॉर्मली स्त्रीच्या शरीरामध्ये दर महिन्याला ओव्हरीमधून एक एग हे मॅच्युअर होऊन फुटून बाहेर पडत असतं. ते एकतर मॅच्युअर तरी होत नाही पीसीओडी मध्ये, किंवा मॅच्युअर समजा झालं तरी ते फुटून ओव्हरीच्या बाहेर पडत नाही. आणि मग अशी जी अंडी आहेत की जी न वाढ झालेली आहेत किंवा न फुटून बाहेर पडलेली आहेत ती तशीच ओव्हरीमध्ये साठून राहतात. आणि जर असं अनेक महिने होत गेलं तर त्या स्त्रीची ओव्हरी ही बल्की होते आणि मग पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज हा त्या स्त्रीला होतो. मग आता मुलींकडून किंवा स्त्रियांकडून अशा कुठल्या चुका होतात खाण्यापिण्यामध्ये म्हणा किंवा स्वतःकडे पूर्ण लक्ष देण्यामध्ये म्हणा की ज्याच्यामुळे पीसीओडी सारख्या तक्रारी यांना सुरू होतात? यामध्ये आपण बघू शकतो की याच्यामध्ये शारीरिक कारणं असतात, मानसिक कारणं असतात, जेनेटिकल कारणंही असतात, तसंच आजूबाजूचं एन्व्हायरमेंटल फॅक्टर्सही याला कारणीभूत ठरतात. यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती मुलगी किंवा ती स्त्री ही किती वाजता झोपते आणि तिची झोप शांत होते का, आणि ती मुलगी सकाळी किती वाजता उठते, या गोष्टीवर तुमच्या संपूर्ण दिवसाचं गणित मांडलं जातं. आणि पीसीओडी हा प्रामुख्यानं लाईफस्टाईल ओरिएंटेड आजार असतो किंवा ती तक्रार असते. त्यामुळं आधी तुम्ही सकाळी किती वाजता उठता, तुम्ही तुमचा दिवस तुमच्या बॉडी क्लॉक प्रमाणे किंवा तुमच्या बायोलॉजिकल क्लॉक प्रमाणे, सर्किडियन सायकल प्रमाणे सुरू करता आहात की नाही यावर खूप गोष्टी अवलंबून असतात. त्याच्या आपण एक जनरल मराठीत म्हणतो की लवकर निजे लवकर उठे त्याला आरोग्य धन संपत्ती लाभे. ते असं उगाच म्हटलेलं नाहीये. या संदर्भात याच चॅनलवर माझा दिनचर्येविषयीचा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि ती दिनचर्या जर पीसीओडीची सुरुवात असलेल्या लोकांनी किंवा पीसीओडीची अगदी तक्रार असलेल्या लोकांनी ही फॉलो करायला सुरुवात केली तर त्यातून नक्की त्यांना रिव्हर्सल मिळू शकतो खात्रीने. आता आपण पुढचं बघायला गेलं तर जेवणाच्या वेळा आणि भूक लागल्यानंतरच जेवण हाही एक सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया यामध्ये मिस होतो.
भूक नसतानाही जेवलं की तेवढ्या प्रमाणात अन्नाचं व्यवस्थित जे पचन व्हायला हवंय ते तेवढं होत नाही आणि मग त्यातून जो अपाचित आहार रस तयार होतो त्यातून हा प्रॉब्लेम वाढायला सुरुवात होते. शारीरिक हालचालींचा, व्यायामाचा संपूर्ण अभाव हेही एक महत्वाचं कारण यामध्ये आहे. जर त्या वयामध्ये आपल्याला व्यायाम या स्वरूपाचा जर कंटाळा येत असेल तर किमान डान्स क्लास म्हणा किंवा बॅडमिंटन, लॉन टेनिस यांसारखा एखादा गेम जर का तुम्ही रेग्युलर खेळत राहिलात तर त्यातून देखील तुम्हाला व्यायाम होऊ शकतो. एक चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रेस फॅक्टर. साधारण वयात येणारी जी मुलगी असते तर तिच्या मनामध्ये पाळीला धरून, स्वतःच्या शरीराला धरून अनेक शंका कुशंका असतात आणि त्यातूनही कधी कधी हा स्ट्रेस जनरेट होतो. तर कधी कधी घरातल्या वातावरणामुळे, आजूबाजूचं जे काही ऍटमॉस्फिअर आहे त्याच्यामुळे तिच्यावर स्ट्रेस असू शकतो. तसंच लग्न झालेल्या स्त्रीमध्ये मूलबाळ होत नाहीये त्याच्यामुळेही हा स्ट्रेस वाढत जातो आणि मग त्यातून पीसीओडी सारखा प्रॉब्लेम हा अजून वाढायला सुरुवात होते. तसंच जर घरात आई, आत्या, मावशी, आजी यांसारख्या ब्लड रिलेशन पैकी कोणाला तरी जर पीसीओडीची हिस्ट्री असेल तर हा आजार किंवा ही तक्रार ही जेनेटिकली त्या मुलीमध्ये ट्रान्समिट होण्याचे चान्सेस असतात. तर अशा काही महत्वाच्या गोष्टींमुळं किंवा आपल्या डे टू डे लाईफ मधल्या चुकांमुळं मुली किंवा स्त्रिया यांना पीसीओडीची तक्रार भेडसावत असते. आता आपण बघणार आहोत की अशा कुठल्या अर्ली साईन्स याच्यामध्ये दिसायला लागल्यानंतर आपण डॉक्टरांची लगेच हेल्प घेतली पाहिजे. तर सगळ्यात महत्वाची अर्ली साईन म्हणजे पिरियड्स येताना त्यामध्ये एकतर डिलेड मेन्सेस म्हणजे साधारण 1.5 महिना 2 महिने पाळी न येणं, पाळीच्या वेळी अतिशय कमी किंवा अतिशय जास्त अंगावरून जाणं हे साधारण आपल्याला दिसायला लागलेल्या लक्षणातलं पहिलं लक्षण असू शकतं. कारण जो हॉर्मोनल इम्बॅलन्स होत असतो त्याचा पहिला परिणाम हा पाळी येण्याच्या नियमिततेवर किंवा पाळीच्या वेळी अंगावरून जाणाऱ्या रक्तस्त्रावावर होत असतो. अगदी नवीन पाळी सुरू झाली असेल तर पहिले 6 महिने ते वर्षभर आपण सोडून देऊयात, तेव्हा ती जनरली इरेग्युलरच असते. पण त्यानंतर मात्र जर हे लक्षण दिसलं, त्याचबरोबर जे फॅक्टर्स वर सांगितलेले होते पीसीओडी होण्यासाठी ती कारणं, तुमच्या लाईफस्टाईल ही जर का त्या पद्धतीची असेल आणि जर तुम्हाला काही जेनेटिकल हिस्ट्री देखील काही असेल तर अशा मुली किंवा स्त्रियांनी पाळीमध्ये अनियमितता यायला लागल्यावर लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधावा. या पीसीओडीचा शरीरात इतर ठिकाणी काय काय परिणाम दिसतो तर इतर तक्रारींमध्ये पिंपल्स येणं किंवा केस हे अतिशय पातळ होणं किंवा केसांमध्ये कोंड्याचं प्रमाण वाढणं, चेहऱ्यावर केस किंवा लव जास्त प्रमाणामध्ये दिसून येणं की ज्याला हिरसुटिझम असं म्हणतात, मान, काख या ठिकाणी काळवंडले पण येणं किंवा त्याचं अतिशय प्रमाण वाढणं, ब्रेस्टच्या ठिकाणी किंवा कमरेच्या ठिकाणी फॅट साठून राहणं यांसारख्या तक्रारी आपल्याला पीसीओडी मध्ये दिसून येतात. तसंच त्या मुलींच्या मानसिकतेवरही याचा परिणाम होतो आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये सतत चिडचिड होणं, मूड स्विंग्स होणं या तक्रारीही आपल्याला दिसतात. म्हणजेच आपल्याला त्यांच्या केसांवर, त्यांच्या त्वचेवर, त्यांच्या स्तन किंवा नितंबांसारख्या भागांवर याचे परिणाम झालेले दिसतात. त्यांच्या मनावरही याचा परिणाम झालेला आपण बघतो. आता आपण जर पीसीओडीचे कॉम्प्लिकेशन्स असा जर विचार करायचा ठरवला तर आपल्याला लक्षात येईल की पीसीओडीचं एक मेन कॉम्प्लिकेशन आहे ते म्हणजे वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटी. त्यांना गर्भधारणा राहायला खूप त्रास होतो, कधी कधी ती राहिली तरी वारंवार गर्भपात होण्याची शक्यता असते. हे एक मेजर कॉम्प्लिकेशन तर पीसीओडीचं आहेच. त्याचबरोबरीने पीसीओडी हा एक लाईफस्टाईल ओरिएंटेड आजार आहे. त्याच्यामुळं तुम्ही जर लाईफस्टाईल ओरिएंटेड असा पीसीओडी हा आजार होऊनही जर स्वतःची नीट काळजी घेतली नाही
तर पुढे जाऊन तुम्हाला बीपी, डायबेटीस किंवा थायरॉइड यांसारख्या तक्रारी किंवा यांसारखे लाईफस्टाईलशी निगडित आजार हे होतातच. म्हणजे ते सुद्धा एक ह्याचं सॉर्ट ऑफ कॉम्प्लिकेशन असल्यासारखाच तो भाग असतो. तसंच अजून एक महत्वाचं कॉम्प्लिकेशन म्हणजे या मुलींचा आत्मविश्वास हा अतिशय कमी होऊन जातो, तो खच्ची होतो. त्यांची एकूण शरीराची ढब किंवा सततची होणारी चिडचिड किंवा मनात सतत असलेला स्ट्रेस याच्यामुळं त्यांचा आत्मविश्वास हा पूर्ण ढासळलेला असतो. हे एक महत्वाचं कॉम्प्लिकेशन पीसीओडी मध्ये दिसून येतं. तसंच बऱ्याच वेळा काय होतं की पीसीओडीचा त्रास खूप जास्त असेल आणि बऱ्याच ट्रीटमेंट नंतर जर एखादं मूलबाळ होऊन गेलं असेल तर मी असं बघितलंय की बऱ्याच वेळा अशा बायकांना हिस्टेरेक्टॉमीचा म्हणजे गर्भपिशवी काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. आणि खरं तर इतक्या अर्ली एज मध्ये गर्भाशय काढून टाकणं ही तसा योग्य सल्ला नसतो. त्यामुळं त्या स्त्रीला कधी कधी हिस्टेरेक्टॉमी सारख्या ऑपरेशनलाही यामुळे फेस करावं लागतं. पण अशा स्त्रिया जर का आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेत असतील तर मात्र त्या या ऑपरेशन पासून नक्की वाचू शकतात. त्यांना हे करण्याची गरज पडत नाही. तर ही होती पीसीओडीची काही कारणं किंवा त्या तक्रारी सुरू कशामुळे होऊ शकतात. तर कुठली त्याच्यामध्ये लक्षण आपल्याला दिसू शकतात, कुठले कॉम्प्लिकेशन्स आपल्याला त्याच्यामध्ये होऊ शकतात. तर याबद्दल आपण या भागामध्ये थोडी माहिती घेतली. पुढच्या भागामध्ये मात्र आपण यामध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंट ही किती व्यवस्थित लागू पडते आणि त्याचा पुन्हा उद्भव न होण्यासाठी आयुर्वेदिक ट्रीटमेंट ही किती गरजेची आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घेतलात त्याबद्दल धन्यवाद आणि अशीच ही सिरीज तुम्ही पुढेही बघत राहा. थँक्यू.